निश्चित लोक कानाशेट तुमच्यावर मला वाटतं नाराज झालेली आहेत, कारण कुठेतरी या सीझनला भरपूर सारे गुलाला मेहरबानची पडताना दिसतात. काय बोलाल? आणि काय वाटतं कानाशेट, आता स्पष्ट बोला, म्हणजे भरपूर जण हे अनुमान लावले भुंगा सैराडी गाडी नाही यावर्षी शक्यतो पडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? तर महबूब पळत होती त्याच्यापेक्षा जास्त मान त्याला मी देतो, कारण की ती गाडी अशी एकमेव आत्ता आहे का ती दोन्ही साईडची गाडी A1 जोडी आत्ता न हारलेली. जो तो माझ्यावर नाराज होते आणि जे बैल जी नाता संबंधात जी तयार तो जे निरीक्षण मी कायम घेतो सट्टेवाल्यांचा, बघा आज सट्टेवाल्यांचा सट्टा पण बहुतेक करून जास्त करून लागला नाही, कारण दोन्ही गाड्या टाईट होत्या. काय बोला? हां, मग तेच तुम्हाला बोलतो, सट्टेवाल्यांचा सट्टा लागला नाही, कारण की त्यांनाही अंदाज आहे. मी आत्ता पण सांगतो, ज्या गोष्टी कोणाला माहीत नसतील, कोणाचा पायरा ह्यो सट्टेवाल्यांना पहिला माहीत होतं. तर इकडे या साईडला बघू शकता आपले प्रसिद्ध गाडा मालक कानाशेट भेटलेत, आणि एक नाही तर आज दोन गुलाला महबूबचा आणि सुरुवातीला मेहरबानची गाडी पळाली. कानाशेट नमस्कार. नमस्कार. आज सर्व प्रेक्षक वाट बघत होतं की मेहरबान आणि भुंगाई विरोधात होईल, पण अचानक पैरा घडून आला, म्हणजे यालाच मैत्रीचा खेळ म्हणतात. काय बोलाल? मैत्रीचा खेळ म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा खेळ झाला आहे आमचा, कारण की मिलिंद शेठ माझ्या मोठ्या भावापेक्षा कमी नाही, आणि मी त्यांना कधी छोट्यामध्ये माझ्या मोठ्या भावापेक्षा कमी मानत नाही, आणि तेही मला छोट्या भावापेक्षा कधीच मानत नाही, कारण की मिलिंद शेट्टीने मला आत्तापर्यंत जो प्रेम दिला आहे एकदम भावाप्रमाणे प्रेम दिला आहे, आणि जेव्हा जेव्हा संकट माझ्यासाठी उभं राहिलं आहे तेव्हा मिलिंद शेठ माझ्यासाठी 100% उभं राहिलं आहे. बरीचशीच लोक कानाशेट तुमच्यावर मला वाटतं नाराज झालेली आहेत, कारण कुठेतरी या सीझनला भरपूर सारे गुलाला मेहरबानची पडताना दिसतात. काय बोलाल? दादा कसं आहे, 100% तुम्हाला पालतात दिसतात, पण असा विषय होते सध्याच्या काळात का जो तो माझ्यावर नाराज होते, आणि जे बैल जी नाता संबंधात जी तयार झालेली आता पहिलं आहेत, कारण की बैल तुम्ही जर बघतच असाल का आत्ताच्या बैलगाड्या क्षेत्रात 100 जास्त बैल झालेले आहेत, तर बैल जी वाढली ती प्रेमापोटी, आणि जे नाते संबंधित वाढलेली बैल आहेत त्यांचे कुठले कारण समजते बैल वाढली त्यामुळे आपले बैल मागली जातात, त्यांना कुठलंही त्यांचं मन नाही दुखायला पाहिजे, कारण की या क्षेत्रात जरी असेल तर घरातल्या लोकांची साधी पहिली पाहिजे, आणि घरातलं घर पण कसं जपावं हे सिद्ध करायला लागतंय. त्यामुळे बैल आज आपल्या नशिबात आहेत, तर तिथपर्यंत जर आपले उपयोगी आपण जर त्यांना पडत असेल कुठल्याही स्वरूपात तर आपण उपयोगी पडतो. त्यामुळे आपण थोडाफार मार खातो किंवा माघार घेतो, याला असं नाही, पण कुठेतरी कमबॅक मी लगेच करतोय. त्याच्यामुळं प्रेक्षकांना एक विषय असेल की नाराज होऊ नका, तुमच्या मनाची इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होईल, आणि जर तुम्ही हक्क आहे तुमचा, जे तुमची मेहरबानची फॅन फॉलोइंग जास्त आहे, जी नाराज होतात माझ्यावर, मी त्यांची क्षमा मागतो, का कुठेतरी मी चुकतोय. याच्या पुढे सगळ्या अशा तुमच्या विरुद्ध किंवा मेहरबानच्या याच्या पालण्याच्या विरुद्ध कधी चुका होणार नाही. याच्या पुढे तुम्हाला जर चांगला नियोजनच दिसला जाईल, बरोबर, आणि चांगल्या अशा शर्ती करताना दिसेल. बरोबर, कारण कुठेतरी ना आता तुम्ही खूप अनुभवी गाडा मालक आहात, तर तुमच्याकडनं त्या अपेक्षा ठेवल्या जातात लोकांनी. काय बोलाल? नाही, खरोखरच मी तुम्हाला आता बोलतोय की माझ्या चुका 100% झालेल्या आहेत या मागच्या मैदानापर्यंत, तर या चुका मी लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करतोय, आणि 100% सुधारीनच. जो का माझ्यावर जे प्रेम करणारी मंडळी आणि मेहरबानवर प्रेम करणारी मंडळी, त्यांचं मी नाराज, मला पण कळतंय का मी जे करतोय का त्यांच्या मनात दुखावली जातात, मी क्षमा मागतो त्यांची. याच्यापुढे मी शब्द देतो मला की लवकरात मी तुमच्या या नाराजी व्यक्त करून मी पुढं योग्य त्या गोष्टीने, जर तुम्हाला वाटत असेल का ही गोष्ट मी केली चुकीचं करतोय, तर तुम्ही मेरेक्ष मला कॉल करून किंवा माझ्यावर मेसेज करून मला कळवा, म्हणजे मला कुठेतरी चुका सुधारणं, जर तुमच्या डोक्यात असेल का माझ्या चुका या सुधारल्या पाहिजे, तर या मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर जर मला गाईड करायचे प्रयत्न करत असेल तर 100% गाईडही करा. बरोबर, मी त्याला सक्षम उभा राहीन. बरोबर. चला, आता ते तर झाल्या गोष्टी मागच्या. आज सुंदर असे दोन गाड्या पळाल्या आणि दोन्ही गाड्यांवर गुलाल मिळवला आहे. आता बघा, आज दीपक शेठ नाही मला वाटतं आलं, पण कुठेतरी त्यांना पण आनंद मिळाला असेल. नाही, 100% आज आनंद भेटला असेल, कारण की दीपक शेठ आम्हाला जो प्रेम व्यक्त करते आमच्यासाठी, जे आमच्या खांद्यावर जो म्हणजे त्यांची जिम्मेदारी दिलेली आहे, ती जिम्मेदारी आमच्यासाठी कुठून चांगल्याशी पार पडते. आम्हाला पण बरं वाटतं जेव्हा आमची जिम्मेदारी एखाद्या खांद्यावर जिम्मेदारी आहे आणि ती चांगल्याशी 100% पार पाडतो आम्ही, तर त्यांची पण छाती कुठेतरी उंचावून येत असेल, आणि आमचंही मन जरा उंचावून का आम्ही चांगली अशी कामगिरी करून दाखवतोय. या कामगिरीचा कुठेतरी चांगलाचा फायदा होते सर्वांना, तर आम्ही आनंदी आहोत. बरोबर. आता शर्यतीचा बॅनर पडला रात्रीपासून, मला वाटतं काल रात्रीपासून, तिथून खूप सारी चर्चा झाली, आता कोण निघेल. मग अचानक तुम्ही कसा का मिलिंद शेठला फोन केला का? कारण मी पण बाहेर घेतले त्याची की काना शेठ आणि माझं खूप चांगले संबंध आहेत. आज सैराट पण होता, तरी पण बघा भुंगाला पळवला मेहरबानसोबत. खरोखरच आमचे चांगले असे संबंध आहेत. मी खरं मानायला लागेल, म्हणजे मिलिंद शेठला खूप चांगलं मानायला लागेल की आत्ताच्या घडीला त्यांची जी गाडी पळते A1 जोडी, कोणीही झालं तरी या ठिकाणी, म्हणजे कोणीही झालं तरी ही गाडी कोणी नसती फोडली, कारण की दोन्ही साईडला चांगली अशी 1 नंबरमध्ये A1 जोडी पळते. कोणी हरवली नाही आतापर्यंत तिला, खास करून मी पण नाही हरवली. ज्यांच्या त्यांच्या शर्यती झाल्या त्यांना सर्वांना ते हरवलेले. बरोबर.
आज कुठेतरी थांबून ते माझ्या शब्दाला जे वेळ प्रसंगी माझ्यासाठी धावून आलेले आहेत आजच्या शर्यतीसाठी, ते त्यांचा उपकार मी कधी विसरू शकत नाही. आणि ते मगाशी पण मला आता 2-3 युट्यूबर बोलले का मिलिंद शेट आता असे बोललेले आहेत का जाऊ काना शेटवर जाऊ प्रसंग जाऊ येईल त्यावेळी मी स्वतःहून सक्षम उभा राहीन. या पलीकडे आपल्यासाठी काय पाहिजे. जर एखादा गाडा मालक आणि एखादी मैत्री टिकवण्यासाठी जिवलकपणा एवढा जर माणूस दाखवत असेल तर त्याच्या का एक म्हणजे तुम्हाला सांगतो जेवढं बोलेल तेवढे विनिंग शब्द कमी येतं माझ्यासाठी. बरोबर. मग चला आता नका केलं तुम्ही गाडी ती, कारण कुठेतरी आता लोकांना पण वाटलं पाहिजे की अजून संबंध चांगले व्हावा, कारण आज गाडी पण चांगली पळाली मेहरबान आणि भुंगाची. कारण का असं बघा आज सैराट पण पळतोय खूप जास्त, ते पण अपेक्षा ठेवून आलं ते गुलालासाठी, त्यानंतर आज गुलाल मेहरबानला मिळाला. तो काय बोला नाही 100% दादा कसा विषय माहिती आहे तुम्हाला क्लिअर सांगतो का आम्ही पण काय बघा मी तुम्हाला मागं पण बोललोय आम्ही ज्या शर्यती खेळतो या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खेळतो. या आमच्या वैयक्तिक दुश्मनी किंवा वैयक्तिक आमचं असं काय नाही, उलटी आमच्या मित्र कोणच नसलं या बैलगाडी क्षेत्रात आतापर्यंत सांगतो मी. दिसून येते कारण की जेव्हा पण असतं तेव्हा हसत खेळत, तेही जिंकले तरी मी खुश असतं, मी जिंकलो तर ते खुश असतात. आज आम्ही बोलतो भुंगा आमचा आहे, तेही बोलतात मेहरबान आमचा आहे. आज तुम्हाला खरं सांगतो तर ते अंगद मेहरबानची महबूबची शर्यत आता जमा मी पैसे जातो कारण की बैल माझा आहे. बरोबर. या शब्दात बोलून माझ्या खांद्यावर आठवून पुढे चालतात. एक आपुलकी म्हणजे एक बरा वाटतं, म्हणजे चांगला वाटतं. असं का एखाद्या माणसाचा जर हात चांगला व्यक्तीचा आपल्या पाठीचे असेल तर कुठल्याही एक अडचणीच्या वेळी आपण छातीकडून उभं राहू शकतो. बरोबर. आता ज्या वेळेला गाडी पळायला गेली ना काना शेट मेहरबान आणि भुंगा, बऱ्याच जणांनी काही अनुमान लावलं. आता काही सांगितलं की ही गाडी 3 फेऱ्याच्या मैदानाला पळालेली आहे म्हणून या गाडीचा आज पराभव म्हणजे होऊ शक्य नाही. म्हणजे असं त्यानंतर खाली गेल्यानंतर अजून भरपूर सारे अनुभव लावले गेले, कारण ती गाडी पण सुंदरचा आतापर्यंत एकही गुलाल नव्हता पडला. बघा आता म्हणजे एक या लढती पण व्हायला पाहिजेत. नाही 100% दादा, कारण की एक नियोजन आजचं म्हणजे चांगलं पाहिजे. 4ही बैल चांगली होती. आज बघायला गेलो तर सुंदर आज दोन्ही खांदीचा आतून पळणारा म्हणजे ओटेक न होणारा बैल देणं. ओटेक कुठल्याही गाडीला आतापर्यंत त्यांनी होऊन दिली नव्हती. बरोबर. आणि त्यात बरोबरी करावं बघा तर एक नावडेकरांचा पक्ष चांगले असं मैत्री येतो त्यांची पण आमची पण. बरोबर. त्यांना आजही म्हणून मी असताना येता तो कॉल केला का बाबा मला असं समजल्याची गोष्ट खरी आहे का. हो बोलते खरी आहे. तेही मला बोलले का कारण तुमच्याशी आम्ही खोटं नाही बोलू, इतर कोणाशी बोललो असतो पण बैल आपलाच पळणार आहे. एक त्याही पण मैत्री माझ्यासाठी चांगली अशी म्हणजे जे शब्दाला जी मैत्री किंमत कशी असते ते त्यांनी दाखवली. एखादा माणूस जर आपल्यासाठी शब्द देतो आणि ती शब्दाचा किंमत जी पार पाडतात ते नावडेकरांनी दाखवली. आणि तुम्हाला बघा बैलाची पळण्याची स्थिती चांगली. तर आत्तापर्यंत तर मुंबईला जर पळत होता पक्षा तो एक मुंबईचा रॉकेट म्हणून ओळखला जातो गोटकरांचा सर्जा, आता 1 नंबरमध्ये बैल. त्या बैलाच्या जोडीला पळणारा बैल पक्षा आणि आतून पळणारा सुंदर, म्हणजे गाडीचा तालमेल एकदम चांगला असा पकडलेला नियोजन. आम्हाला तर असं वाटायला पाहिजे का एक 19-20 शर्यत काहीतरी होईल, कारण की भुंगानं मेहरबान बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र पळवली. तर चांगली अशी म्हणजे जशी अपेक्षा होती जशी गाडी पहिल्या पळत होती 3 फेऱ्याला न बिनजोडला तशीच गाडी आज पळाली भुंगानं मेहरबान. आणि त्याच रीतीने स्पीड लागून विजय प्राप्त केला, त्याचा आम्हाला आनंद आहे. बरोबर. अजून एक मुद्दा अजून घेईन, मी खाली जात असतो जे निरीक्षण मी कायम घेतो सट्टेवाल्यांचा. बघा आज सट्टेवाल्यांचा सट्टा पण बहुतेक जास्त करून लागला नाही, कारण दोन्ही गाड्या टाईट होत्या. काय बोला. हां मग तेच तुम्हाला बोलतो सट्टेवाल्यांचा सट्टा लागला नाही, कारण की त्यांनाही अंदाज आहे. मी आत्ता पण सांगतो ज्या गोष्टी कोणाला माहीत नसतील कोणाचा पायरा ह्यो सट्टेवाल्यांना पहिलं माहीत होतं. आणि जर एखाद्याचा अंदाज घ्यायचा असेल जर नवीन चक्रवाला जर मैदानात असेल जर त्याला कुठाचा अंदाज घ्यायचा असेल काही कोणती गाडी पकडायला पाहिजे गुलालासाठी ना कोणती नाही तर त्यांच्याकडून बघा घ्या, त्यांचा अभ्यास घ्या, तुम्ही हारणार नाही. बरोबर आहे. आणि काय वाटतं कारण आता स्पष्ट बोला म्हणजे भरपूर जण हे अनुमान लावले भुंगा सैराट ही गाडी नाही यावर्षी शक्यतो पडू शकतं. तुम्हाला काय वाटतं? नाही दादा तुम्हाला सांगू तर जशी मी तुम्हाला प्राधान्य मी आमची जोडी जेव्हा मथुर महबूब पळत होती त्याच्यापेक्षा जास्त मान त्याला मी देतो, कारण की ती गाडी अशी एकमेव आत्ता आहे का ती दोन्ही साईडची गाडी A1 जोडी आत्ता न हारलेली आहे. बरोबर. फक्त आमची जे 3 वर्षे एक विक्रम करून ठेवलेला आहे आमच्या पहिल्या मथुर आणि महबूबनी, जे मिनी शेट स्वतः बोलतात का त्यांची बरोबरी करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो कारण की आम्ही जेव्हा केलं ते एकच साईड घेऊन करत होतो, ते आज दोन्ही साईड घेऊन करतात. जेव्हा आपले वरिष्ठ जे मिनी शेट नाव फडके यांनी जे शब्द बोललेले आहेत त्या दोन्ही साईडचे केलेलं तो बादशाह, तर खरोखर ते सध्या आता बादशाहच आहेत. आज कुठे ना कुठे म्हणजे पराभव होणं शक्य नाही त्यांचा. बरोबर. आता आज जो महबूब सोबत योगी पळाला बघा, एक तो पण छान पळणारा बैल आहे. मागच्या मैदानामध्ये मला वाटतं बादल सोबत पण पळवला होता, त्याच्यानंतर मला वाटतं बादल आणि तुम्ही मेहरबान पण सोबत पळवलेला आहे. बघा या शर्यती पण होत राहतात. योगी बद्दल काय बोलाल? आणि योगी असा चांगला बैलच आहे आणि मला जे बरेचसे वेळी म्हणजे बरेच दिवसापासून डोक्यात होता महबूब आणि योगी ही गाडी आपण डावी साईडून पळवली तर चांगली अशी गाडी पळेल. आणि जरा 2-3 मैदानाचं याच्या अगोदर नियोजन होत होता, पण त्याही पण कोणातरी शब्द दिलेले होते, आम्ही पण 2-3 शब्द दिलेले होते. आणि आज या मोठ्या पल्ल्याच्या फाटीला ते घडून आलाय.
आणि चांगली अशी गाडी केली. चला आता शेवटचा प्रश्न घेतो. कुठेतरी मच्छर पण आपल्याला जायला सांगतात. भरपूर चावतोय दादा. शेवटचा प्रश्न घेतो. आज मिळालेला हा सन्मान चिन्ह बघा, प्रत्येक गाडा मालकाला महत्वाचा असतं, तो तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे? नाही नाही, हा सन्मान चिन्ह कारण की एकमेव दादा कसं आहे, जे गोंड्यानं शर्यती होतात त्यांना काही एवढी व्हॅल्यू नसते. जे आपण ही बक्षीस जे आपण घेऊन जातो हे घरात ठेवायला, हेच खरं मान आहे. आणि जे मान जे आपल्याला दिसतो का बाबा आपल्या घरी येणारी पाहुणे आहेत, काय आणलं बैला ही शर्ती करून काय भेटतं, तर हे त्यांना बघून आमची छाती वाटते का आज तुमच्या बैलांनी एवढी बक्षीस मारलेली आहे, याच्यातच आपलं नाव होते दादानो. त्याच्यामुळे ही आपली एकदम वाक्याने जोगी आमच्यासाठी. बरोबर. चला आता पुढचं नियोजन तुमच्या चाहत्यांसाठी कुठं पळतात पुढं, कारण ते कसे वाट बघतात कुठल्या मैदानाला असते दादा, कारण उसटण्याला 2 मैदानं होतात, एक 17ला होतं, एक 18ला होतं. बघू आता कसं काय, कारण की कुठल्या तरी एका मैदानात आम्ही पळू, म्हणजे ॲडजस्टमेंट करून कार्यक्रम असतात कोणाच्या घरी काय असेल, जर सगळे एकत्र नियोजन लागत असेल पैरवाल्यांचा आमचा, ते प्रकार मंगळवारी पळायचा का बुधवारी पळायचा हे विचार करून नक्की ठरवू. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.